सिद्धान्नत्वार्धादिच चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथम आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की, 3 गम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये वयावृत्ती केल्यानंतर जी 16 गुणांची प्राप्ती होते त्याच्यामध्ये समाधिरूप गुणाची जी प्राप्ती 10व्या नंबरची पूर्वचर्चेमध्ये सांगितली। त्याच्यामध्ये वयावृत्त करणारे जे साधू असतात त्या करणाऱ्यांची शुद्ध चित्तपूर्वक वयावृत्ती केल्याने पूर्वी सांगितलेल्या तर 9 गुणांची प्राप्ती होतेच, पण त्या 9 गुणांच्या आधाराने सिद्धी सुखाला निमित्त असणाऱ्या एकाग्रता परिणाम त्या ठिकाणी होतात आणि समाधीची प्राप्ती होते। आत्म्याला सिद्धी म्हणजे मोक्ष सुखाच्या एकाग्रते रूप जोडल्याशिवाय समाधी होऊ शकत नाही असं आचार्य भगवंतांनी सांगितलं। आज 11व्या आणि 12व्या नंबरचा जो गुण आहे जिनाज्ञा आणि संयमाला सहाय्यक अशा गुणांची प्राप्ती वयावृत्तीच्या माध्यमातून कशी होते ते आचार्य सांगायला लागले। वयावृत्ती केल्यानं नियमानं जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन त्या ठिकाणी होतंय। जी आज्ञाविषयी धर्मध्यान जे आहे ते धर्मध्यान त्या ठिकाणी होतं आणि ती स्वतःच्या संयमाला सुद्धा कशी सहाय्यक असते आणि इतरांच्या संयमाला सुद्धा कशी सहाय्यक असते असा गुण कसं प्राप्त होतो ते आचार्य भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं। जिनाज्ञा पालिता सर्वा विजित्य गुणहारिणा कृतं संयम सहाय्यम कषायेंद्रिय वैरिणा। आचार्य भगवंत सांगतात जिनाज्ञेचं पालन या ठिकाणी होत असतं आणि त्याचबरोबर गुणांना जे नाश करणारे असे कषाय आहेत त्या कषायांच्यावर सुद्धा विजय मिळवल्यामुळं संयम सहाय्यम संयमाला सहाय्यक असणारा हा वयावृत्ती गुण आहे असं आचार्यांना सांगायचं। धर्मध्यानासाठी शुक्ल ध्यानासाठी निमित्त असणारे परिणाम किंवा शारीरिक शक्ती या सर्व गोष्टींना वयावृत्त करणारा साधूच ह्या दोन्ही गोष्टी साध्य करू शकतो। मग तो वयावृत्ती गुण हा तुमच्यामध्ये वर्तमानमध्ये असू दे किंवा भूतकाळामध्ये या गुणाच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या सेवेच्या आधाराने प्राप्त झालेला जो पुण्यकर्म आहे ते वर्तमानमध्ये उदयाला येऊ दे। वर्तमानमध्ये किंवा भूतकाळामध्ये कधी ना कधीतरी वयावृत्ती आपण केलो असेल तरच वास्तविक आपल्याला या सर्व गुणांची प्राप्ती संयमाची प्राप्ती आदी सर्व होत असते असं आचार्य भगवंत सांगतात। वयावृत्ती करणेवाला साधू सर्व जिनेंद्र देवों की आज्ञा का पालन करता है और
गुणों को नष्ट करने वाले कषाय तथा इंद्रिय रूपी वैरियों को जीत कर संयम रक्षण में सहायक बनता है. जिनेंद्र देवांची आज्ञाच वास्तविक सम्यक दर्शनाचं पालन करणारी आणि सम्यक दर्शनाला दृढ करणारी. जिनेंद्र भगवंतांनी जसं सांगितलंय तसं सिद्धांतावर त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करणे श्रद्धापूर्वक. जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं जसं तुम्हाला जगण्याची इच्छा आहे तसं विश्वातील सर्व जीवांना जगण्याची इच्छा आहे, म्हणून अहिंसेचं पालन सम्यक्तपूर्वक करणं ही जिनेंद्र भगवंतांची आज्ञा आहे. जिनेंद्र भगवंतांची आज्ञा आहे जसं कर्म आपण करतो तसंच कर्म आपल्याला भोगावं लागतं, फेडावं लागतं. त्यामुळं कर्म चांगले केला तर तुमचं आपोआप चांगलं होईल, कर्म चुकीचं केला तर दुःखाला निमित्त होईल. याच्यावर श्रद्धा ठेवून अशुभापासून दुःखापासून म्हणजे चुकीच्या गोष्टींच्यापासून दूर राहणं आणि चांगल्या गोष्टींच्यापासून शुभ विचारापासून आपण लिप्त म्हणजे त्याच्यामध्ये संयुक्त राहणं ही जिनेंद्र भगवंतांची आज्ञा. त्याच्या पुढं जाऊन सांगितलं की आत्म्याचा स्वभाव आणि स्वरूप सोडलं तर एक परमाणू इतका सुद्धा परद्रव्याशी आपला कोणताही संबंध नाही. त्यामुळं व्यवहारामध्ये सुद्धा आत्म्याच्या हितासाठी निमित्त असणाऱ्याच गोष्टींच्यावर आपण क्रिया किंवा परिणाम करणं हे शुभ परिणाम किंवा शुभ क्रिया आहेत. आणि शुद्ध निजात्म्याचं चिंतन स्वरूपामध्ये स्वभावामध्ये एकाग्रता करणं हे शुद्ध उपयोग आहे किंवा शुद्ध विचार आहेत. हे सर्व आज्ञांचं पालन करणं म्हणजे सम्यक दर्शन. सम्यक दर्शनाची व्याख्या संकुचित वृत्तीनं जे आम्ही करून ठेवलो अभिषेक आणि या सामान्य गोष्टीमध्ये द्रव्य क्रियाकांडामध्ये तर नाही. सम्यक दर्शनाची सुरुवातच परिणामांच्या माध्यमातून स्वतःच्या निज शुद्धात्म्यावर श्रद्धा करणे म्हणजे वास्तविक सम्यक दर्शनाची प्राप्ती होणे. त्या निज शुद्धात्म्यापतीचं जे ज्ञान होणं म्हणजे शुद्ध ज्ञान सम्यक ज्ञान आहे. आणि त्या शुद्धात्म्याचा अनुभव करण्यासाठी जो परिणत अशी क्रिया आहे, व्यवस्था आहे, स्थिरता आहे, एकाग्रता आहे, त्याला वास्तविक सम्यक चारित्र्य असं म्हटलं जातं. आणि म्हणून मग अशा बहिरंग निमित्त असणाऱ्या आत्मस्वरूप आणि आत्मस्वभावाला निमित्त स्थिरतेला निमित्त असणारी बहिरंग जी चर्या आहे ते बहिरंग चर्या किंवा क्रिया करणारा स्वतः वयावृत्ती करणारा साधू किंवा ज्याची वयावृत्ती करायला लागलोय तो साधू, ह्या दोघांच्या मध्ये वयावृत्ती केल्यामुळं जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन या दोघांना सुद्धा जिनेंद्र भगवंतांचं आज्ञेचं पालन केलेल्याचं त्या ठिकाणी गुणाची प्राप्ती होत असते. आणि त्याचबरोबर चांगल्या गुणांना नष्ट करणारा साठी निमित्त असणारा जो कषाय आहे त्या कषायाने इंद्रियांना कषायाने विषय वासना विषयांच्यामध्ये इंद्रियांच्या विषयांच्यामध्ये तल्लीन असणाऱ्या किंवा त्याच्यामध्ये लीन करणाऱ्या वैरींना शत्रूंना जिंकून संयमाचं रक्षण करण्यासाठी हे वयावृत्ती गुण हा रक्षक सहाय्यक बनत असतो असं आचार्यांनी सांगितलं. प्रश्न केला इथं वयावृत्य करने वाले को जिनेंद्र देवों की आज्ञा का पालक क्यों कहा जाता है. वयावृत्त करणारा जो साधू असू दे किंवा श्रावक असू दे त्याला जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन करणारा पालक
आज्ञेचं पालन करतो तो पालक असतो. अज्ञानवृत्ती, आज्ञेमध्ये वृत्ती करणारा, आचरण करणारा अज्ञानवृत्ती. आज प्रत्येक साधूंच्या, आचार्यांच्या, शिष्यांच्या एकटा फिरत असतोय, संघ सोडून गेलेला असतोय, मनाला येईल तसं वागत असतोय, खरंवर लिहिलेलं असतंय अज्ञानवृत्ती शिष्य. तर अज्ञानवृत्ती शिष्याची व्याख्या, जो गुरूंच्या आज्ञेमध्ये, आदेशामध्ये जसं सांगितलेलं आहे तसं गुरूंच्या आदेशामध्ये जो वागतो, जो तसं व्यवहार करतो, जो आचरण करतो, त्याला अज्ञानवृत्ती शिष्य म्हणले. जिनेंद्र भगवंतांचा भक्त कोण? तर जो जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन करतो तो जिनेंद्र भगवंतांचा. असं का म्हटलं? वयावृत्ती करणाऱ्याला जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन करणारा असं का म्हटलं? तर आचार्य या ठिकाणी उत्तर सांगतात, भगवान जिनेंद्र की आज्ञा है कि साधुजन अवसर आने पर परस्पर वैयावृत्त करके अपने वैयावृत्त नामक अभ्यंतर तप की वृद्धि करे और जिनकी वैयावृत्ति का अवसर प्राप्त हुआ है उनके रत्नत्रय का संरक्षण एवं संवर्धन करे. यही कारण है कि वैयावृत्त करने वाले को जिनाज्ञा का पालक कहा जाता है. जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे, सूचना नव्हे, आज्ञा. आज्ञेचा आदेश, आदेशाचं पालन करतो तो शिष्य, आणि सूचनेलाच आज्ञा म्हणून, आदेश म्हणून जो समजून घेऊन वागतो तो परमशिष्य. लक्षात आले गे? पर्यंत सांगितल्यानंतर कुणी सेवा करू शकतो, आदेश दिल्यानंतर कुणी पळू शकतो. दिलेल्या आदेशाचं पालन करण्यामध्ये समर्पण असेलच याची गॅरंटी नाही. ते जबरदस्तीनं सुद्धा पालन करू शकतात. परंतु सूचनेलाच आदेश मानून जे पालन करतात, वास्तविक ते खऱ्या ज्ञानवृत्ती शिष्य असतात. आचार्यश्रींनी एकदा त्यांच्या स्वाध्यायामध्ये सांगत असताना सांगितलं की आदेश स्वीकारणं फार सोपं आहे, पण आदेश देणं फार कठीण असतं. आदेश देत असताना त्या आदेश देणाऱ्याच्यावर इतके बर्डन असतात, समोरचा शिष्य ते पाळेल काय? पाळला तर त्याचा आनंदानं तो पालन करेल काय? नाही पालन करण्याची इच्छा असली तर शांत बसेल काय? त्याला नाही ते पाळायचं नसेल तर प्रत्युत्तर चार लोकांच्या तो देईल का? मग मी देणं योग्य आहे काय नाही, मी आदेश द्यावं काय नको, जे आदेश देण्या एवढं कठीण कार्य दुसरं कुठलंही नसतं. आणि आदेश देताना फार विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी लागते. दुर्योधनाचा जन्म होताना सृष्टीमध्ये हाहाकार माजला हिंदू धर्मामध्ये, आणि मग त्यांचे जे कृपाचार्य हस्तिनापूरचे जे गुरु होते त्यांनी सांगितले अशुभ लक्षण आहेत. एक असं असुरी वृत्तीचा, राक्षसी वृत्तीचा जीव जन्माला येणार आहे. विदुराने सांगितलं हा जो मुलगा आता धृतराष्ट्राच्या पोटातून निमित्तानं जी जन्माला यायला लागलाय तो हस्तिनापूरच नव्हे,
संपूर्ण आर्य खंडाला तो बाधक ठरणार आहे. मी हिंदू धर्म सांगायला. मग त्याच्यावर उपाय काय विचारल्यानंतर त्या कृपाचार्याने सांगितलं की देशाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी अशा असुरी प्रवृत्ती मुलाचं बलिदान द्यायला पाहिजे, म्हणजे त्याला स्वीकारलं नसलं पाहिजे. मग प्रत्येकाने आपलं मत मांडलं आणि त्या ठिकाणी भीष्मांनी म्हटलं की आता याचा निर्णय एक बाप आणि एक राजा हे दोघांचं कार्य करणाऱ्या व्यक्तीनंच घ्यायला पाहिजे. हा सगळ्या विश्वासाठी अन्याय करणारा, असुरी प्रवृत्तीचा, अनीतीचा आणि सगळ्यासाठी दुःखाला निमित्त आहे, एवढं सगळ्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा धृतराष्ट्र राजा म्हणून जगाचा विचार केला नाही. त्यानं बाप म्हणून फक्त स्वतःचा विचार केला. स्वतःचा विचार याचा अर्थ फक्त खोटी महत्वाकांक्षा शकुनीनं त्यांच्या डोक्यात गाठली होती की तुमचाच मुलगा तुमच्या राज्यपटावर बसला पाहिजे. पांडवाचा मुलगा युधिष्ठिर इथे येऊन बसता कामाने पांडुपुत्र, आणि त्यामुळं तो कसला पण असला तर चालेल, कारण माझाच मुलगा राजा व्हायला पाहिजे, ह्या भावनेनं त्याला जन्म घालायचा तो निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर त्याची लक्षणं दिसायला लागलेत. लहानपणातच त्यांनी प्रजेतल्या लोकांच्यावर अन्याय करायला लागलेत, कसेही कुणाशी वागायला लागलेत, महिलांच्यावर अभिनय करायला लागलेत, सगळं दिसायला लागलंय. पण पुत्र प्रेम मोह त्याला एवढं चुकीच्या दिशेला घेऊन गेलं की त्या अन्याय करणाऱ्या मुलांचंच बरोबर समजून कोणताही विचार न करता मत्स्यकन्येला, मत्स्य तिथं माशांचा व्यापार करणाऱ्या सर्व लोकांना क्षीरशेदाचा आदेश दिला. त्यांची राजमाता आता मत्स्यकन्याच होती. ते म्हणले तू अन्याय करायला येईल काहीस, हे सांगताना सुद्धा ज्यावेळेला खोटा अहंकार, महत्वाकांक्षा, ईर्ष्या किंवा विवेकहीन माणूस विवेकाचा नाश होतो, त्यावेळेलाच आपल्यापेक्षा मोठ्यांना प्रत्युत्तर देण्याचे भाव होतात. तो कोणत्या पदावर आहे याच्याशी संबंध नाही. आणि त्या धृतराष्ट्राचा विवेक हीन झालेला होता खोट्या महत्वाकांक्षेमध्ये. आणि ज्या धृतराष्ट्राला सिंहासनावर बसवण्यासाठी ज्या राजमातेनं विदुराचं ऐकलं नाही, भीष्माचं ऐकलं नाही, सगळ्यांना विरोध करून युधिष्ठिरला, धृतराष्ट्राला त्या सिंहासनावर बसवलं, तो धृतराष्ट्र जसं डोळ्यानं अंध होता तसं विवेकानं अंध झाला. तो म्हणतो तुम्ही मत्स्यकन्या झाला, इतकी दिवस होऊन तुम्ही राजमाता झाला, तर अजून तुमच्या मत्स्यकन्येचा गुण दुर्गुण म्हणजे तुमचं अजून तिकडलं तुम्ही विसरला. म्हणजे आपल्या राजमातेला सुद्धा राजसभेमध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी त्याला भीती वाटली. हे विवेकशून्य लोकांचं वर्तन असतं. ते पुढं राजा आहे, काय गुरु आहे, का आई आहे, काय बाप आहे, काय आजोबा आहे, आपल्यापेक्षा मोठं आहेत, काही त्यांना नसतं. कारण विवेकाचा अभाव झालेला असतो, ते अंध झालेले असतात. आणि त्या राजमातेचं सुद्धा तो ऐकत नाही. आणि शेवटी शिरक्षेदाचा आदेश मागं घेतो आणि नगरातून निष्कासित करून टाकतो सगळ्यांना. म्हणून आदेश देताना देणाऱ्याचा एवढा विवेक असला पाहिजे
आणि विवेकपूर्ण जरी तो आदेश देणार असला तर त्याच्या मनात एक आदेश देताना सुद्धा त्याला वाटत असते की आदेशाचं पालन होईल काही नाही. म्हणून आचार्य सांगतात आदेश स्वीकारण्यापेक्षा आदेश देणं फार कठीण असतं. म्हणून जिनेंद्र भगवंत तर आज्ञा दिलेत, ते तर वीतरागी होऊन आज्ञा दिलीत. जे सत्य आहे, जे योग्य आहे त्याची आज्ञा दिलीत. त्यामुळे त्या आज्ञेला स्वीकारणं, त्याचं पालन करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आणि वयावृत्ती करणारा जो साधू आहे, श्रावक आहे, तो दुसऱ्यांची ज्यावेळी वयावृत्ती करतो, दुसऱ्या साधूंची ज्यावेळी वयावृत्ती त्यावेळी तो करतो, त्यावेळी तो वयावृत्ती करण्याचा जो जिनेंद्र भगवंतांनी दिलेला आदेश आहे, त्या आदेशाचं, आज्ञेचं पालन केलेल्याचा त्या ठिकाणी पालन करता पालक असा त्याच्यावर, त्याच्या गुणांची त्याला काय होत असते, प्राप्ती होत असते. आणि त्याचबरोबर इंद्रियरूपी कशा वैरूंना जिंकणारा आणि गुणांना नष्ट करणारे जे कषाय आहेत, त्या कषायांच्यावर आणि इंद्रियांच्यावर विजय मिळवणारा अशा संयमाचं रक्षण करण्यासाठी तो सहाय्यक त्या ठिकाणी बनत असतो, असं आचार्य भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलं. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.